नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला अर्पण असतो हा महिना. यामध्ये जे काही आपण सेवा करत असतो, महादेवाच्या सेवा असतात, त्या अत्यंत महत्त्व आणि फळ देणाऱ्या असतात. त्यातील महत्त्वाची सेवा जी आहे ती शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण. आता हे कसे करायचे आहे त्याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता हे पारायण कोणीही करू शकते. आता हे पारायण का करायचं, तर आपल्या आयुष्यामधील दुःख, संकट, त्रास, अडचणी दूर व्हाव्यात, तसेच संतान प्राप्तीसाठी सुद्धा हे पारायण करू शकता. हे पारायण कधीपासून चालू करायचं, तर श्रावण महिना सुरू झाला त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही हे पारायण चालू करू शकता. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये 14 अध्याय आहे, पण आता सध्या 15 अध्याय सुद्धा त्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे 15 जो अध्याय आहे तो तुम्ही पठण केला तरी चालतो आणि नाही केला तरी सुद्धा चालतो. आता जर तुम्हाला हे शिवलीला अमृत सारायणाचं पाठ करायचं असेल तर रोज एक अध्यायसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग दिवसाचे तुम्ही 2 अध्यायसुद्धा करू शकता. जर तुम्ही दिवसाचे 2 अध्याय केले तर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण होतं. 3 दिवसाचे सुद्धा करू शकता. तुम्हाला जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त तुम्ही जर हे 15 दिवसाचं करणार असाल तर अर्थातच एक अध्याय तुम्हाला एका दिवशी वाचावं लागेल, तेव्हा ते 15 दिवस जे आहे ते पारायण जात असते. आता जेव्हा पारायण करायचं तर आधी काय करावे, तर आदल्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जावे, तिथे तुम्ही पूजा करावी, बेलपत्र अर्पण करावे आणि त्यांना तुमचा संकल्प सांगून पूजेची सुरुवात करणार आहे किंवा पारायणाची सुरुवात करणार आहे असं मंदिरात जाऊन बोलावे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सेवा करणार आहोत तेव्हा प्रदोष काळामध्ये करायचे आहे. एक तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये करू शकता किंवा मग संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही दुपारी करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे पारायण आहे ते करू शकता. आता पूजा कशी मांडायची आहे, तर चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर तुम्हाला पांढरे वस्त्र अंथरायचे आहेत. त्यावर तुम्हाला शिवपिंड जी आहे ती मांडायची आहे. त्याचा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. जर शक्य नसेल पूजा मांडणे तर तुम्ही अगदी देव्हाऱ्यासमोर सुद्धा बसून पुस्तक वाचू शकता. हे जे पारायण आहे त्याचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. रोजचा एक अध्याय वाचू शकता. पूजा न मांडता सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल, तुमच्या काही इच्छा असतील ती पूर्ण व्हावी म्हणून करायची असेल, तर अर्थातच तुम्हाला तसं महादेवांना सांगायचं आहे की या इच्छेसाठी मी हे पारायण करत आहे आणि ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला सांगून जे आहे संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता. तर याच्या अटी आणि नियम काय आहे, तर अटी म्हणजे या श्रावणामध्ये मांसाहार करू नये. जे लोक पारायण करत आहेत, 7 दिवसाचं असू दे, 3 दिवसाचं असू दे, जर तुम्ही करणार असाल तर अर्थातच मांसाहार करू नये. त्याचबरोबर तामसी पदार्थ टाळावे. तामसी पदार्थ म्हणजे कांदा, लसूण ह्या गोष्टी वज्र आहेत. तसेच तुम्हाला अन्न जे आहे, लोकांचं जे घरचं अन्न असते ते तुम्हाला खायचं नसते. माहेरचं खाऊ शकता, परंतु हॉटेलचं किंवा इतर कोणाच्याही घरचं तुम्ही अन्न जे आहे ते खाऊ नये. आता ब्रह्मचार्याचं पालनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही 15 दिवस करत असाल तर 15 दिवस, 3 दिवस किंवा 7 दिवस, जेवढ्या दिवस तुम्ही पारायण करणार आहात तेव्हा ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच हे पारायण करू शकता. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे, त्यामुळे नक्की करावी. इच्छापूर्तीसाठी फल देणारं हे पारायण असणार आहे, त्यामुळे नक्कीच ज्याची इच्छा असेल त्याने करावी. त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा छोट्या छोट्या सेवा आपण करणारच आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.